तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चायनीज जी दंतकथा आहे त्या दंतकथेनुसार चहा कसा चहाचा शोध कसा लागला आणि चहाचं महत्त्व त्या सम्राटाला चायनीज सम्राटाला कसं कळलं आणि चहा हा शरीरासाठी कसा उपयुक्त आहे हे आपण इथपर्यंत पाहिलं. आता या ठिकाणी आपण येट नेक्स्ट पार्ट येट अनादर लिजेंड, पुन्हा एक दंतकथा आहे, टेल्स अस दॅट देर आर सम लिजेंड्स अबाउट टी स्टोरी. येट अनादर लिजेंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क. मॉन्क म्हणजे काय? साधू किंवा धर्मगुरू. नेम्ड बौद्ध बोधिधर्म हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. असं म्हटलं जातं की दुसरी कथा अशी आहे, दंतकथा, की बुद्ध धर्माचा एक साधू असतो, बुद्ध धर्मगुरू, आणि त्या धर्मगुरूने पहिल्यांदा हा चहा पिण्यास सुरुवात केली आणि त्यानेही चहाचा शोध लावला, असा एक वादविवाद किंवा या ठिकाणी मत प्रवाह आहे. ही वॉज कीन मीन्स टू इगर, EAGR. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. तर तो धर्मगुरू म्हटल्यानंतर त्याला प्रार्थना आणि आत्मचिंतनाची गरज होती आणि प्रार्थना आणि आत्मचिंतन करावं लागत असल्यामुळे त्याला असा एक वनस्पती पाहिजे होती की ज्याला म्हणजे त्या वनस्पतीपासून त्याला जास्तीत जास्त जागरूक राहता येईल, जागं राहता येईल आणि त्याचं आत्मचिंतन आणि म्हणजे प्रार्थना किंवा उपासना करता येईल, याची त्याला अत्यंत नितांत गरज होती. आणि म्हणून काय झालं बघा, आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट सेविंग लीव्स फ्रॉम द टी सर्व ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवे. आणि ज्यावेळेस असा एक कन्सिडरेबल हा शब्द या ठिकाणी आला. कन्सिडरेबल मीन्स इम्पॉर्टंट, IMPORTANT, इम्पॉर्टंट और प्रेसियस, इम्पॉर्टंट, व्हॅल्युएबल, देर आर मेनी वर्ड्स. ही चहाची पानं चावल्यानंतर खरोखर त्याला एक ही चहाची पानं जी आहे ही चावल्यानंतर एक उत्तेजक पदार्थ त्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला स्टे अवे म्हणजे जागरूक राहण्याला किंवा जागरण करण्याला चांगलं उपयुक्त आहे असं त्याला वाटलं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. आणि तो एकमेव आहे की चायनामध्ये आपल्या शिष्यांना, डिसिपल हा शब्द आलेला आहे, चायनामध्ये आपल्या शिष्यांना त्याने चहाचा परिचय अशा पद्धतीने करून दिला. डिसिपल्स म्हणजे फॉलोवर, FOLLOWERS, शिष्य, त्याच्या शिष्यांना अशा प्रकारे त्याने चहाचा परिचय करून दिला. इट इज सेड दॅट जपान्स प्रिस्ट स्टडिंग अंडर द बुद्धिस्ट टीचर इन चायना अँड कॅरीड टी शील्ड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. आणि त्याच काळामध्ये जपानचे जे बुद्ध शिष्य होते, काही बुद्ध धर्माचे, ते सुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत होते. मग त्यावेळेस त्यांनाही चहाचा परिचय झाला आणि म्हणून त्यांनी जपानला जाताना, आपल्या देशात जाताना चहाची काही बिया आणि काही पानं त्या ठिकाणी आपल्या जपानमध्ये ते घेऊन गेली. त्याच्यानंतर तुर्किश ट्रेडर म्हणजे व्यापारी अल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. आणि त्यानंतर तुर्किश लोकांनी सुद्धा चहाची म्हणजे व्यवहार सुरू करण्यास सुरुवात केली. कुठं? मंगोलियाच्या सीमेवर. इन फॅक्ट थोडक्यात द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्पायर हुईतुसॉंग वॉज सो टेकन अप विथ टी. आणि त्याला चहाचा इतका, ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ टी दॅट ही सेटअप अ सर्च बाय ॲडिंग प्रफिक्स रिसर्च इन टू द बेस्ट टी. आणि म्हणून त्याने चहाचं पुनर्संशोधन केंद्र या ठिकाणी त्या काळात सुरू केलं इन चायना. व्हिस्किंग मेथड्स शब्द कसा आला? व्हिस्किंग मेथड म्हणजे एक मिक्स करण्याची एक पद्धत, म्हणजे ज्याला स्टिम्युलेटिंग ड्रिंक बनवण्याची एक पद्धत. अँड ऑल्सो होस्टेड
टी मेकिंग या शब्दाला बोल्ड टाईपमध्ये दिलेला आहे, तो पुढे तुम्हाला कंपाऊंड वर्ड आहे. दिस इज कंपाऊंड वर्ड. टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. आणि मग तो आपल्या दरबारामध्ये चहाच्या अशा स्पर्धा, जसं आपण या वेगवेगळ्या रेसिपीच्या स्पर्धा घेतो ना बनवायच्या, तशा त्या काळात त्याने घेतल्या. सो टी माइंडेड मीन्स ही वॉज व्हेरी व्हेरी फॉन्ड ऑफ टी. त्याला चहाची फार आवड होती. टी माइंडेड, टी माइंडेड वॉज ही, त्याला अतिशय चहाची आवड होती. वॉज ही दॅट ही फेल असिस्टरने टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. तो चहाच्या इतका अधीन झाला की मंगोलियाने त्याचा काही साम्राज्य सुद्धा बळकून घेतलं. याचंही त्या सम्राटाला भान राहिलं नाही. दस अशा प्रकारे द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जपान. आणि अशा प्रकारे या जपानमध्ये चहाची सवय जपानला लागली. एम्पायर अँड इंग्लंड, त्यानंतर इंग्लंड, where it became a fashionable and popular drink among the people. आणि मग युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा एक सवय, फॅशन म्हणून, आवड म्हणून लोक चहा पिऊ लागले. हाऊ डीड धिस मॅजिकल बिहेवरेज, ही किमया कशी झाली बघा. या किमयागार, मॅजिकल बिहेवरेज म्हणजे एक जादूमय असं हे पेय, गेट इट्स नेम. मग आता याला चहा हे नाव कसं पडलं? We are going to learn the history of the name of tea. बघा, the Chinese character पात्र ट्यू was first used in early inscription to describe tea. आणि ट्यू नावाचा जो एक कॅरेक्टर होता, एक व्यक्ती होते, त्याने हा चहा हा शब्द प्रथम उच्चारला. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर, नंतर एक दुसरी व्यक्ती चहा, त्याने मग चहा हे नाव उच्चारलं. पहिल्यांदा ट्यू, नंतर चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेशली टू टी. आणि पहिलं ट्यू नंतर चहा. द वर्ल्ड चहा इज नाऊ समटाइम्स युज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आणि म्हणून या ठिकाणी टी शब्द इंग्लंडला ट्यू आणि चहा अशा प्रकारे इंग्लिश लोकांनी त्यांना टी हे नाव दिलं आहे. And as well all know it is very close to the Hindi word चाय. आणि हा जवळजवळ हिंदीतल्या चाय या शब्दाशी जवळचा शब्द आहे. विच इज यूड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. अशा प्रकारे मग त्याला चहा हे नाव कसं पडलं तर चायनामध्ये एकदा एका व्यक्तीने त्याला ट्यू असा शब्द उच्चारला, त्याचं नाव ट्यू होतं त्याच्यावरून, आणि दुसऱ्या व्यक्तीने चहा हा शब्द विचारला म्हणून त्याला चहा हे नाव दिलं. नंतर त्याचं डिस्क्रिप्शन टीमध्ये झालं इंग्लंडला. आणि अशा प्रकारे या चहाच्या नावाचा इतिहास या ठिकाणी आहे. कॅन यू गेज द ओरिजिन ऑफ द मराठी वर्ड चहा? तुम्हाला माहिती आहे ओरिजिन ऑफ द मराठी वर्ड चहा? ते शोधून काढायचं आहे तुम्हाला. Gauge means to trace. Then another, the paragraph about how tea came to India brings out the difference between history based on oral sources and recorded history. Discuss how the author brings it about. आता ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला चहा हा भारतात कसा आला, who introduced at first tea in India and who brought tea in India and when tea was brought in India, we are going to learn in this passage. How did tea first came to India? This passage also begins with a question. चहा प्रथम भारतात कसा आला? हिस्टोरियन्स, इतिहासकार think that tea has been known in India as a medicinal plant सिन्स एनिसेंट टाईम. प्राचीन काळामध्ये चहाचा उपयोग या ठिकाणी काय म्हणून केला जातो? एक औषधी वनस्पती, मेडिसिनल प्लांट म्हणून केला जातो प्राचीन काळापासून. एनिसेंट, प्रिमिटिव्ह, ओल्ड, याला मी मागेही शब्द दिलेले, पुन्हा शब्द लिहित चला. बट टी वॉज नॉट ड्रंक
or pleasure until the British began to establish plantation in the 19th century. जोपर्यंत इंग्रजांनी 19व्या शतकात चहाची लागवड करायला, चहाचे मळे घ्यायला, ॲट दॅट टाइम इंडिया वॉज रूल्ड बाय ब्रिटिश गव्हर्नमेंट. रिमेंबर दिस थिंग. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. जोपर्यंत त्यांनी चहाचे मळे किंवा चहाचं उत्पादन भारतात घ्यायला सुरुवात केली नाही, तोपर्यंत आपण म्हणजे चहा हा एक मजा म्हणून किंवा गंमत म्हणून पेत नव्हतो, ड्रिंक म्हणून पेत नव्हतो. तर it was only drunken as a medicine. In the 1707, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. आणि 1770 ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीने अनेक अयशस्वी प्रयोग या ठिकाणी भूतान आणि भारतात आसाम या ठिकाणी केले, परंतु विथ सीड्स फ्रॉम चायना, आणि चायनावरून त्यांनी ते बी आणलं होतं. ऑल दो असे असताना दीज अटेम्प्ट्स फेल्ड, आणि हे प्रयत्न फेल्ड, दॅट इज इन वेन, व्यर्थ गेले. द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्यूस in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. ब्रह्मपुत्रा, अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली या शब्दाला सुद्धा अंडरलाईन करा. आणि ब्रह्मपुत्रा दॅट इज इन आसाम. ब्रह्मपुत्राच्या उंच अशा प्रदेशामध्ये, या उंच प्रदेशावर या ठिकाणी चहा हा म्हणजे सक्सेसफुल कसा झाला, त्याचा शोध कसा लागला 1823 साली. तर रॉबर्ट, बोटॅनिस्ट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो वनस्पती शास्त्रज्ञ, त्याने हा शोध 1823 साली लावला. आणि आसामची नदी ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी त्याने चहाचे मळे यशस्वी केले. इन मे 1838 द फर्स्ट इंडिया टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि सार्वजनिक विक्रीसाठी 1838 साली भारतामधून म्हणजे भारताच्या आसाम या राज्यातून चहा इंग्लंडला सार्वजनिक विक्रीसाठी पाठवला. सेल म्हणजे विक्री, SALE सेल म्हणजे विक्री, त्याचं नाव वर्ब आहे. टू सेल म्हणजे विकणे, हे लक्षात घ्या. CLA नाऊन आहे, टू सेल हे वर्ब आहे, ACLL. Since then India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि तेव्हापासून भारतात ज्या अनेक देशांमधून चहा पिकवला जातो त्यापैकी भारत हा एक देश बनला. टी लवर्स म्हणजे काय, टी फॅन्स. टी लवर्स म्हणजे टी फॅन्स, लक्षात घ्या. टी लवर्स क्लेम, नाही तर लवर म्हणल्यावर आपल्या डोक्यात वेगळीच कन्सेप्ट येते. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. आणि चहाचे जे फॅन आहे, ज्यांना दोज हू लाईक टू ड्रिंक टी ऑन अ लार्ज स्केल, की टू रिड्यूस कॅन्सर म्हणजे कर्करोग त्याने कमी होतो, कंट्रोल ब्लड प्रेशर, बिकॉज टी प्लांट्स हॅज मेनी मेडिसिनल प्रॉपर्टीज. टू रिस्क कॅन्सर, दॅट इज टू क्युअर कॅन्सर, टू कंट्रोल ब्लड प्रेशर म्हणजे BP, रक्तदाब बरा करणे, कॅन्सरचा आजार बरा करणे, फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी. आणि आपल्या शरीरामध्ये जे व्हायरस आहे, विषाणू आहे, त्यांचा म्हणजे सामना करण्यासाठी याचा उपयोग होतो. अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर, आणि आपल्याला जास्त काळ जगण्यास मदत होते. बघा, आज हे कोरोनाचे दिवस, कोरोनाची जी महामारी आहे, इन दिस इज अ डेडली डिसीज रिअली. हा प्राणघातक आजार आहे. आजही आपल्याला जनरली डॉक्टर्स ॲडवाइज पीपल टेक ब्लॅक टी और हॉट टी ट्वाइस और थ्राइस इन अ डे टू लिव्ह फार अवे फ्रॉम COVID-19. COVID-19 या आजारापासून वाचण्यासाठी सुद्धा आपल्याला चहा प्या, गरमागरम चहा प्या, असा प्रकारचा सल्ला बरेचसे डॉक्टर देत असतात. हे लक्षात घ्या. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू. ओके.